एक ब्रेकिंग बातमी पालघरहून आहे, कारण पालघर रेल्वे स्थानकावर झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम पश्चिम रेल्वेवर झालेला आहे। पहाटेपासूनच डहाणू ते विरार लोकल सेवा ठप्प आहे आणि त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्यांचे आता हाल होत आहेत। गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर कामावर जाणाऱ्यांची गर्दी सुद्धा वाढू लागलेली आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशन जवळ काल संध्याकाळी 5:30च्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणारी मालगाडीचे डबे घसरले आणि ट्रॅक नंबर 2, 3 आणि 4 हे नादुरुस्त झालेत। आजही उपनगरीय सेवा बंद असून अप आणि डाऊनच्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्यात आणि लांब पल्ल्याच्या ट्रेन विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर सध्या या ठिकाणी दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर सुरू असून अजूनही 5 ते 6 तास काम पूर्ण व्हायला लागतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। मालगाडीचे जे डबे आहेत ते घसरले आहेत, त्याचं काम चालू आहे, पण सध्या ते संपलेलं नाही आहे आणि रेल्वे ते काम करते आणि असं वाटतं की आजपर्यंत होईल, पण सध्या ती व्यवस्था आता झालेली नाही आहे आणि रेल्वेला असं प्रार्थना आहे किंवा त्या लोकांनी लवकरात लवकर ते काम संपवावे। रेलवे से कल जो ब्लॉक है, ये तो रेलवे को जो कर्मचारी है आज तक फाइंड आउट करना चाहिए। फिर भी हम लोग कल के बाद आज ड्यूटी जाने के लिए सुबह में अभी तक व्यवस्था नहीं हुआ है, समझ रहे ना। लोकल ट्रेन एक चल नहीं रही, जितने आने जाने वाले ड्यूटी वाले इसी से लोग जाते आते हैं। अभी इंक्वायरी में मैंने किया तो मालूम पड़ा कि बोरोवली के आने वाली है, वो कब आएगी इसकी की ऑथेंटिटी नहीं है। माझं नाव जगन्नाथ शेकणे। काल आम्ही बोईसरला रात्री 5 वाजल्यापासून पेट्रोलला उभे होतो। 5 नंतर रात्री आम्हाला 9:15 पर्यंत ट्रेन नव्हती, कोणतंही ट्रेननं आम्हाला साधन दिले नाही। तर आम्हाला पब्लिकचं हेच म्हणणं होतं की ट्रेन जर पालघर पर्यंत बंद आहे तर कमी पालघरच्या पुढे तरी विरार पर्यंत चालू ठेवली पाहिजे होती, पण कोणत्याही आम्हाला कोणीही असा जबाब दिला नाही। आम्हाला सांगितले की सरळ तुम्ही दुसरा पर्यायी मार्ग रस्ता शोधा। नंतर आम्ही 9:15 पर्यंत प्लॅटफॉर्मला उभा असताना आम्हाला एक शताब्दी म्हणून येणारे म्हणून सांगितले। शताब्दीमध्ये सगळ्यांना भरलं त्यांनी आणि रात्री 12 वाजता विरारला आणून सोडलं, पण रात्री पण आम्हाला सांगितलं की सकाळी तुम्हाला कामाला जायला प्रॉब्लेम आहे, सकाळी येऊ नका। आज अडचण आहे की सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून इथं उभा आहे, पण आज एक पण ट्रेन सोडत नाहीये। तर आपण पाहतोय पालघर जवळ मालगाडी घसरल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण वेस्टर्न मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे, मात्र प्रवाशांचे हाल होत आहेत। अनेक प्रवासी आता एक्सप्रेसनं प्रवास करतायत आणि संपूर्ण दुरुस्ती व्हायला अजूनही 5 ते 6 तासांचा अवधी लागणार आहे। त्यामुळे जे कोणी पालघर विरार या मार्गाने रेल्वे प्रवास करतायत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। त्यांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा असं देखील रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे। आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत। विजय, गुड मॉर्निंग। अजूनही 4 ते 5 तास लागणार असल्याचं कळतंय, सध्या काय परिस्थिती आहे? गुड मॉर्निंग म्हणाली। आज कालपासून रेल्वे प्रवाशांचे डहाणूला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत। अजूनही ही जे रेल्वे सेवा आहे अजूनही रुळावर आलेली नाही। रेल्वेकडून सांगितलं जात आहे की या ठिकाणची जे डबे जे घसरले होते मालगाडीचे ते काढण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि हे लवकरात लवकर आम्ही करू असं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। परंतु या ठिकाणी रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी या ठिकाणी जे गाड्या असतील, एसटीच्या गाड्या असतील त्या सोडल्या पाहिजे होत्या, परंतु असं काही झालेलं नाही आहे। कारण पर्यायी व्यवस्था जी आहे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने म्हणा किंवा शासनाने म्हणा ही करायला हवी। या ठिकाणी जे रेल्वे ट्रॅक आहे ते अजून वाढवावे जेणेकरून ह्या गाड्या सुरू राहिल्या असत्या असं प्रवाशांचं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर ह्या रेल्वेचे जे ट्रॅक आहेत ते वाढवण्याची मागणी सुद्धा होत आहे। आज सकाळपासून प्रवाशांचे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत। नाला सोबरायला काही लोक आलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्मवर गर्दी झालेली आहे आणि रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं आहे। म्हणाली अगदी बरोबर आहे। जसं विजय तुम्ही म्हणालात की रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे। ही मालगाडी जी आहे ती खरं तर काल रात्री घसरलेली आहे आणि त्यानंतर देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर काम सुरू असताना देखील अजूनही 4-5 तासांचा अवधी का सांगितला जातोय? या
या ठिकाणी रेल्वेचा ढिसाळपणा आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण रेल्वेने ही यंत्रणा जी आहे, जे ट्रॅक्स असतात त्याची योग्य तपासणी केली नसल्यामुळे हे असे अपघात घडतात. कारण ह्या टेक्निकल ज्या बाबी आहे, आता पावसाळा सुद्धा येत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे टेक्निकल फॉल्ट असतात ते काढायला हवे. या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती कुठेतरी कमी पडते असं यावरून समजतंय. म्हणाली. निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी विजय. तर आपण पाहतोय पालघर जवळ मालगाडी घसरलेली आहे आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. तर आपण ही आत्ताची ताजी दृश्य सुद्धा पाहतोय, ज्यामध्ये सकाळी आता चाकरमानी जे आहेत ते कामावर जायला निघालेले आहेत. मात्र या ठिकाणी रेल्वे वाहतूक सेवा जी आहे ती अजून सुरळीत झाली नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक प्रवासी एक्सप्रेसची वाट पाहत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा कामावर पोहोचण्याचा किंवा आपल्याला ज्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचं आहे त्याचा खोळंबा झालेला दिसून येतोय. प्रवाशांमध्ये सुद्धा संताप आहे, कारण पालघर रेल्वे स्थानकावर झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम हा आता पश्चिम रेल्वेवर सुद्धा झालेला आहे. पहाटेपासून डहाणू ते विरार लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे या भागातनं मुंबईकडे कामाला जाणाऱ्यांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्यांचे हाल होताना दिसत आहेत. गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर सुद्धा कामावर जाणाऱ्यांची गर्दी आता वाढू लागलेली आहे. तर 5:30च्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे घसरले आणि ट्रॅक नंबर 2, 3 आणि 4 हे नादुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे आजही उपनगरीय सेवा जी आहे ती बंद असून अप आणि डाऊनच्या काही ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या ट्रेन ज्या आहेत त्या सुद्धा आता विलंबाने धावणार आहेत. अनेक जण एक्सप्रेसची वाट पाहत आहेत, जेणेकरून आपण आपलं ऑफिस गाठू शकतो. मात्र त्यांना सुद्धा उशीर होतोय, त्या विलंबाने धावत आहेत असं रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा माहिती देण्यात आली. आणि दुरुस्तीचं काम जे आहे ते सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र तरी देखील 4 ते 5 तास लागतील अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिलेली आहे. पालघरमध्ये मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे ही वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.